गुड मॉर्निंग। काल रात्री आम्ही ह्या रेस्टॉरंटमध्ये होतो। आम्ही रेस्टॉरंटच्या टेरेसवर उभी आहे आणि टेरेसवरून मी तुम्हाला व्ह्यू दाखवते। तर आज आम्ही निघत आहोत कर्नाटकमधून। आज सकाळचे 7:30 वाजलेत। आज आम्हाला बँगलोरला पोचायचं आहे। बँगलोर इथून आता आहे जवळजवळ 650-700 किलोमीटरपर्यंत आहे। रस्ता व्यवस्थित असेल तर कदाचित पोचू देखील। काल तर आम्हाला याच्याही पुढे जायचं होतं, पण ट्रॅफिकमुळे, सकाळच्या ट्रॅफिकमुळे आम्हाला पोचता नाही आलं। आता बघूया। मध्येच आम्ही गाडी थांबवली आहे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला किती सुंदर सिनेरी आहे बघा। पूर्ण सफेद फुलांनी भरलेली शेती आहे। रस्त्याच्या ह्या बाजूला सुद्धा आहे। कॅमेऱ्यात किती दिसतंय मला माहित नाही, पण हे डोळ्यांनी बघायला खूप सुंदर आहे। हिरवी शेती आणि त्याच्यावरती सगळी सफेद कलरची, पांढऱ्या कलरची मोठी मोठी फुलं आहेत। कृष्णा नदी चालू आहे, हायवेवर आहे टुवर्ड्स बँगलोर। छान वाटते बघायला। शेती पण सुंदर होती आजूबाजूला। दोन्ही बाजूला होती रस्त्याच्या, दोन्ही बाजूला आणि नदीच्या पण लेफ्ट अँड राईट साईडला चांगले मळे आहेत, ऊसाचे मळे आहेत, चांगली ग्रीनरी आहे। पवनचक्की लावली आहे। प्रत्येक डोंगरावर आहेत एक एक दोन दोन। आता आम्ही हॉस्पिटलमध्ये एंट्री करतोय किंवा आणि एका बाजूला तुंगभद्रा रिव्हरचा दिसत नाही, एका बाजूला तुंगभद्रा नदी वाहते रस्त्याच्या कडेने, दिसत नाहीये खरं तर, मध्ये मध्ये दिसते। आणि एका बाजूला पूर्ण डोंगर आहे आणि डोंगरावरती पवनचक्की। हम्पी एक्सप्रेस हम्पी एक्सप्रेस सोडला आम्ही आणि तो स्ट्रेट रोड जातोय। समोर मी तुम्हाला टर्निंग दाखवते, तो हम्पीला जातो आणि मग इथून हा टर्न आहे। ह्या टर्नवरून आम्ही बँगलोरकडे जाणार आहे। टर्निंगलाच आम्हाला इथे हे सुखसागर हॉटेल आहे। जेवण हॉटेलमध्ये खूप छान आहे आणि अप्रतिम आहे। आम्ही आता बँगलोरला पोचलो आहे। आम्ही सकाळी 8 वाजता निघालेलो बँगलोरला आणि आता रात्रीचे 10:30 वाजलेत। तसं तर आम्हाला बँगलोरला पोचायला, कर्नाटक बॉर्डरहून बँगलोरला पोचायला साधारण 10 तास लागले। मध्ये आम्ही थोडंसं जेवणाला वगैरे वेळ गेला आणि नंतर थोडा ट्रॅफिक लागला त्यामुळे। तर आता खूप लेट झालंय। ब्लॉग मी इथेच संपवते। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। बाय बाय।